नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नित्या लवलीशी फोनवर बोलत असते. ती म्हणते की नाही, मी तिथे गेले नाही. तेव्हा लवली समोरून सांगत असतो की तिथे कसलाही प्रकार घडला नाही. राजमा आणि शालिनी फक्त तुमची वाट बघत होते. त्याच वेळेला मग आता शालिनीला हे सगळे करायचे होते. तिला मुद्दाम मला तिकडे अडकवायचं होतं. तिकडे गोंधळ नाही तर खरा गोंधळ इकडे झालाय. ठीक आहे, काही असेल तर कळव आणि हो, थोडा वेळ तू तिथेच थांब असं म्हणून ती फोन ठेवते. तेवढ्यातच अधिराज मागून येतो आणि मागून तो नित्याला मिठी मारतो आणि नित्या हे सगळं बघत असते. नित्या म्हणते की अधिराज, काय झालं आहे? तेव्हा तो म्हणतो की काय नाही, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. तेव्हा अधिराजला ती म्हणते की हो, ठीक आहे. नंतर तो पुन्हा तिला म्हणतो की तुम्ही लय सुंदर दिसत आहात. तेव्हा नित्या म्हणते की हो अधिराज, तू एकदा सांगितलंस तरी कळलं मला की तुला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा अधिराज आता हसत असतो. तो म्हणतो की तसं नाही, तुम्हाला कळणार नाही. मला जे सांगायचं आहे ते मला सांगितलंच पाहिजे ना. आणि जे सांगायचं आहे हे सांगितल्याशिवाय तुम्हाला कसं काय कळणार? हे म्हटल्यावर आता नित्या त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. ती म्हणते की अधिराज, काय झालंय काय तुला आज? तेव्हा तो म्हणतो की काय झालंय म्हणून काय सांगू? तुमच्यावर किती प्रेम आहे ना, ते अख्ख्या जगाला ओरडून सांगावं असं वाटतंय मला. तेव्हा नित्या मात्र प्रश्नात पडते की अधिराज असं का म्हणत आहे. त्याच वेळेला आता तो नित्याच्या बाजूला येऊन उभा राहतो आणि म्हणतो की काय सांगू तुम्हाला मी? तेव्हा ती म्हणते की काय झालं? तेव्हा तो गुडघ्यावर टेकतो आणि म्हणतो की आत्ता पातूर मी स्वतःला खूप रोखण्याचा प्रयत्न केला. तुमच्यापासून खूप सत्य लपवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळेला तुम्हाला ताटकळत ठेवलं ना, पण आज सगळ्यांसमोर मी सांगतो की माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, जे किती मोजता येणार नाही. माझ्या हृदयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत माझं काळीज धडधडतंय तोपर्यंत शेवटचं माझं तुमच्यावर प्रेम आहे. आणि हा माझा श्वास हा तुमच्या प्रेमानेच चालणार आहे. त्याच वेळेला आता लगेच नित्या म्हणते की अरे अधिराज सांभाळ, तो त्या औषधामुळे लडखडत असतो. त्याच वेळेला तो म्हणतो की नाही नित्या मॅडम, मला सांगू द्या, आज मला बोलू द्या. खरंच माझ्या मनातल्या ज्या काही आहेत भावना, त्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. मला माहीत आहे मी तुम्हाला आत्तापर्यंत वाट बघायला लावली, पण आता मला सांगायचं आहे, समद्या जगाला ओढून सांगायचं आहे की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझं काळीज धडधडतंय हे फक्त तुमच्या नावामुळे. आणि या काळजात एकच नाव असणार आहे आणि आहे, नित्या. तुमच्याशिवाय मी नाही जगू शकत. तुम्ही माझ्याशिवाय कोणी नाही आणि मी तुमच्याशिवाय कोणी नाही. असं तो तिच्याकडे प्रेमाने बघून बोलत असतो. त्याच वेळेला नित्याला अधिराज असा वागत आहे याचा खूप मोठा धक्का बसतो. तो तिच्याकडे बघतच राहिलेली असते. नंतर मग आता अधिराज म्हणतो की नित्या मॅडम, काय सांगू तुम्हाला मी, तुमच्या प्रेमामुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. आत्तापर्यंत तुम्ही काय बोलाल याचा विचार करूनच मी थांबले. पण मला आत्ता जगाला ओरडून सांगायचे की आय लव्ह असं ओरडल्यावर नित्या म्हणते की अरे हळू बोल, सगळे झोपले असतील ना, तू मला सांग ना, मी ऐकत आहे आणि हळू बोल. तेव्हा मग अधिराज म्हणतो की ठीक आहे, मी हळू बोलतो, तुम्हाला हवं तसंच होईल सगळं. आणि हो, मग तुम्हाला मी आता एक गोष्ट सांगू का? तेव्हा अधिराज म्हणतो की एक गोष्ट सांगतोच मी आता. नित्या म्हणते की बोल. तेव्हा तो जोरात ओरडून म्हणतो की नित्या लव्ज अधिराज असं म्हटल्यावर नित्या पुन्हा त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि तो हात तो घेतो आणि त्या हाताचाच तो किस घेतो. आणि नंतर तो म्हणतो की नित्या मॅडम, आतापर्यंत तुम्हाला असं वाटलं असेल की मला तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही, कारण मी तुम्हाला तसं सगळ्यांमध्ये जाणवूनही नाही दिलं. पण आता नाही, आता मला इतकंच कळते की आय लव्ह यू. नित्या मॅडम, माझं तुमच्यावर लईच लईच प्रेम आहे. हे ऐकल्यावर आता नित्या हसायला लागते आणि नित्याही त्याला म्हणते की अधिराज, आय लव्ह यू टू. असं म्हटल्यावर आता अधिराज खुश होतो. मग त्यानंतर तो म्हणतो की आय लव्ह यू 3, 4, 5 असं तो ओरडत चाललेला असतो. त्याच वेळेला नित्या त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते की अधिराज शांत हो, बस झालं. आणि त्यावेळेला अधिराज आता तो हात बाजूला करतो आणि त्याच हाताची किस घेतो. नंतर आता अधिराज नित्या एकमेकांकडे अगदी वेगळ्याच नजरेने बघत असतात आणि त्या दोघांमध्येही अगदी प्रेमाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. हे सगळं होत असताना नित्याला अंगावर शहारा येत चाललेला असतो. आणि नंतर मग आता अधिराज हा नित्याकडे बघत, तिच्या हातावर केस घेत तिच्याकडे बघत राहिलेला असतो. आणि मग नित्या अधिराजला मिठी मारते. दोघेही एकमेकांच्या मिठीमध्ये असतात. हे सगळे घडत असताना नित्याला हे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी वाटत नसतं. तिला या सगळ्यामुळे खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि ती खूप आनंदात असते. नंतर अधिराज आणि नित्या एकमेकांपासून बाजूला होतात आणि नंतर अधिराज हा नित्याकडे बघत राहिलेला असतो. ती म्हणते की काय झालं अधिराज? तेव्हा तो म्हणतो की कुठे काय, मी तुमच्याकडे बघत आहे, मी माझ्या बायकोकडे बघत आहे. असं म्हणून आता तो दोघेही एकमेकांकडे बघत राहिलेले असतात आणि एकमेकांच्या डोक्याला डोकं लावून तिथेच ते उभे असतात.
आणि एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अधिराज हा नित्याच्या गालापाशी येतो आणि तिच्या गालावर आता तो किस करतो आणि तिच्या कानातलं एक साईडचं काढून ठेवतो आणि नंतर दुसऱ्या साईडचं कानातलं काढल्यानंतर तो दुसऱ्या गालावर किस करतो आणि नंतर नित्याच्या दोन्ही हातातल्या बांगड्या आता अधिराज काढून ठेवतो आणि त्यानंतर तो तिच्या त्याच हातालाही किस करतो. अशा प्रकारे हे सगळं करत असताना अधिराज हा रोमॅन्टिक झालेला असतो आणि नित्याला याचं खूपच आश्चर्य वाटत असतं. आणि नंतर मग आता अधिराज नित्या हे एकमेकांजवळ असतात. नित्या ही लाजूनच बाजूला होत असते. तेवढ्यात अधिराज तिला पुन्हा स्वतःच्या जवळ घेतो आणि तिला तो आता उचलून घेतो आणि नित्याचं हे रूप पाहून त्याला आणखीनच घाया व्हायला झालेलं असतं. अधिराज आता नित्याला बेडवर ठेवतो आणि तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळे घडत असताना नित्याला हे सगळं एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटत असतं आणि हे सगळं होत असताना ती स्वतःला काही थांबवत नसते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी शालिनी उठते आणि म्हणते की राजमा कुठे गेलीस तू? तेव्हा ती जोरजोरात राजमाच्या नावाने आवाज देत असते आणि तितक्यातच राजमा येते आणि म्हणते की काय झालं मालकीनबाई? तेव्हा ती म्हणते की काय गं, तुला काहीच वाटत कसं नाही? अगं रात्री उशीर झाला होता, माझा डोळा लागून गेला, पण तूही मला काही उठवले नाहीस. काय झालं, नित्या आली नाही हे काहीच माहिती नाही, शेवटी ती नाहीच आली ना? तेव्हा राजमा म्हणते की हो मालकीनबाई नाही आली ती. मग शालिनी म्हणते की मग मला उठवायचं होतंस ना तू? ती म्हणते की मालकीनबाई माझा पण डोळा लागून गेला, मला कळलं नाही. तेवढ्यात पाहुणे मोठमोठा आवाज करत येते आणि ती कुऱ्हाड घेऊन येते आणि सगळ्या वस्तू पाडते. तेव्हा मग रागाने शालिनी म्हणते की हे काय चाललंय पाहुणे, कसला फालतूपणा लावलाय हा? तेव्हा ती म्हणते की फालतूपणा, तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली होती ती पण तुम्हाला करायला जमली नाही. तुम्हाला काय सांगितलं होतं मी? रातभर त्या नित्याला इथं अडकावून ठेवा, तिला कुठेही जाऊ देऊ नका. पण तुम्ही एवढीची गोष्ट नाही करू शकलात. काय करा आणि कसली कामं करता तुम्ही? तेव्हा मग आता शालिनी म्हणते की शांत हो. तेव्हा ती जोरात ओरडत म्हणते की कशी शांत होऊ मी? अहो या सगळ्या गोष्टीमुळे तुमचं तर काही गेलेलं नाही, पण माझं गेलं ना. माझा राज माझ्यापासून लांब जातोय. तुमचा पैसा अडका काही जात आहे का? तर नाही. कोणाला प्रॉब्लेम होतोय तर मला त्रास होतोय. तेव्हा शालिनी चिडते आणि म्हणते की हे बघ, हा आवाज खाली करायचा, माझ्यावर हा आवाज अजिबात चढवायचा नाही. लक्षात ठेव, मी जर ती नित्या इथे आली असती तर तिला बरोबर अडकवलं असतं. पण जर ती नित्या त्या घरातून निघून इथे आलीच नाही तर मी तिला इथे कशी अडकवून ठेवणार होते? तिला मी इथे उचलून आणणार होते का? तर तिला संशय आला नसता का? जरा डोक्याने काम घे पाहुणे. तुला कळत नाही आहे का मी जे काही बोलते ते? अगं ती जर इथे स्वतःहून आली असती तर तिला इथे अडकवता आलं असतं. तर तुझं हे प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये मी तुला मदत केलीच होती. पण जर ती इथे आली नाही तर त्यात मी काय करू शकत होते? तिला इथून उचलून तर आणता येण्यासारखं नव्हतंच. पण एक गोष्ट नक्की, की जर इथून पुढे तू माझ्यावर आवाज चढवलास तर लक्षात ठेव, इथून पुढे माझ्यावर आवाज चढवायचा नाही, नाहीतर याच कुऱ्हाडीने तुझे 2 तुकडे करीन, लक्षात ठेव. इथून पुढे माझ्यावर आवाज अजिबात चढवू नको. असं म्हणून पाहुणीवर ती खूपच चिडते आणि पाहुणी तिच्याकडे बघतच राहिलेली असते. त्यानंतर आता शालिनी म्हणते की हे बघ, माझ्या हातात असतं तेवढं मी तुला नक्कीच मदत करते, पण बाकीचं काय हे तुलाच बघावं लागतं, बरोबर ना? तेव्हा आता पाहुणी म्हणते की नाही, माझा तुमच्या शब्दावर आता अजिबात विश्वास राहिलेला नाही. आता तुम्ही बघा मी काय करते ते. आता मला तुमची पण गरज नाही. मला जे काही करायचं ना ते मी स्वतः करते आणि मी स्वतः करूनच दाखवते. तुम्हाला यावेळेला मी अजिबात कशातही घेणार नाही. आता पाहुणीचं प्रेम आहे ना ते पाहुणी स्वतःहून मिळवेल, बघाच तुम्ही. असं म्हणून ती जाते. त्याच वेळेला ती निघून गेल्यावर शालिनी खुश होते. शालिनी म्हणते की ही जे काही म्हणाली ना ते अगदी योग्यच म्हणाली आहे. कारण काही झालं तरीही ही पाहुणी जे काही करेल ते बघायला तमाशा मजाच येणार. आणि जर हिला मदत लागलीच तर मी हिला मदत नक्कीच करेन. कारण ही जे काही करणार आहे ना त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि हिच्या शब्दावर माझा विश्वास आहे. म्हणून ही जे काही करेल त्याच्यात मला नक्कीच हिला मदत करायची आणि त्यात माझाच फायदा आहे, असं शालिनी बोलते. आणि नंतर हे ऐकल्यावर राजमाला खूपच टेन्शन येतं. ती म्हणते की हे सगळं आईला सांगितलं पाहिजे. पाहुणी आणि शालिनीचा काहीतरी प्लॅन दिसतोय आणि त्या नक्कीच काहीतरी करू शकतात, म्हणून तिला सांगितलंच पाहिजे. तर आता इथे घरी अधिराज हा ओरडत ओरडत बाहेर येतो. आयडे, अगं मला चहा मिळणार आहे की नाही? मुद्दामच विमल बाजूला बसते, पण तो विमलला बोलूनच नित्यावर दगड साधत असतो. आणि त्याच वेळेला तो खाली बसतो आणि विमलला म्हणतो की अगं आयडे, चहा मिळणार आहे की नाही? तेव्हा ती म्हणते की अरे चहा? किती वेळ लागले? सकाळचा चहा पितोय की दुपारचा पितोय? आज किती उशीर झाला तुला उठायला? तेव्हा तो घड्याळ बघतो आणि म्हणतो की होय होय, आज जरा मला उशीरच झाला उठायला. आणि नंतर सावरी म्हणायला लागते की दादा, रातच्याला तू जास्त उशीरपर्यंत जागा होतास असं मला वाटतं. तुझ्या रूममधनं काहीतरी आवाज येत होते. तितक्यात नित्या त्याला चहा देते आणि मग
विमल म्हणते की काय रे राजा, कसले आवाज येत होते? तेव्हा ती म्हणते की अरे नित्या मॅडम, माझं तुमच्यावर प्रेम आहे, जगाला ओरडून सांगायचं आहे, असं काहीतरी हा बडबडत होता. आणि हे ऐकून नित्या आता हसत असते. त्याच वेळेला सावरी म्हणते की जगाला ओरडून सांगायचं आहे असं काहीतरी तो मला बोलताना आवाज येत होता. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर लगेच अधिराज गप्प होतो. नंतर विमल म्हणते की ठीक आहे ना, ती त्याचीच बायको आहे, मग त्याला सगळ्या जगाला ओरडून सांगायची असेल तर काय झालं? आणि नित्या लाजायला लागते. तेव्हा आता अधिराज हा धक्क्यानेच नित्याकडे बघत असतो आणि ते सगळं सावरून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो. नंतर आता विमल म्हणते की बरं, अरे जाऊ दे, त्यात कसला विचार करायचा? तू तुझ्या बायकोसंगच बोलत होतास ना, आणि तुझं प्रेम आहे हे तर तू जगाला ओरडून सांगणारच ना, बायकोवर किती प्रेम आहे ते, बरोबर की नाही? तेव्हा अधिराज म्हणतो की मग आयडे, अगदी बरोबर, माझं प्रेम मी जगाला सांगणारच ना. आणि तेव्हा विमल त्याच्याकडे बघते आणि तो गप्प बसतो आणि तो विचार करायला लागतो की मी हे काय बोलून गेलो पटकन. आणि नंतर तो चहा प्यायला लागतो. विमल म्हणते की बरं ठीक आहे, काही नाही, चला चला तुम्ही आता चहा पिऊन घ्या, दुपारची वेळ झाली आणि चहाचा चाललाय. विमल आणि सावरी हे अधिराज आणि नित्याला चिडवत असतात, म्हणून नित्या तिथून आता लाजून निघून जाते. आणि सावरी म्हणते की बघितलं का राजा, काय झालं? आम्ही जे काही बोललो त्यामुळे नित्या मॅडम लाजल्या वाटतं, त्या बघ कशा लाजून पळून निघून गेल्या. बरं राजा, मला सांग, राजच्याला नेमकं काय झालं होतं रे? काय झालं होतं? तू नेमका काय ओरडत होतास आणि काय बडबडत होतास? सावरी काय सांगते? त्याच वेळेला तो काहीच बोलत नाही आणि म्हणतो की आयडे, असं काही नाही, हिचं काय ऐकतेस तू? हिचं काही बी ऐकू नको. अधिराजला विचार पडतो की नेमकं रात्रीत काय झालं आहे, त्याला काहीच आठवत नसतं, म्हणून तो म्हणतो की आयडे थांब, मी पटकन जाऊन येतो. आणि नंतर मग आता सावरी ही त्यांच्या दोघांकडे लक्ष ठेवून असतं, म्हणून विमल तिला ओरडते आणि म्हणते की काय सावरे, चला अभ्यासाला लागा, अभ्यास करा. आणि सावरीला ती अभ्यास करायला सांगते. तर इथे नित्या ही धुतलेले कपडे हे पिळून वाळत घालत असते. तेवढ्यात अधिराज तिथे येतो आणि नित्या कपडे घेत असताना तो तिचा तिथेच हात धरतो. आणि मग नित्या म्हणते की अरे राज, काय झालं काय? तेव्हा मग तो म्हणतो की बरं, मला आता तुम्ही खरं खरं सांगा की नेमकं काय घडलं ते. काल रात्री जे काही झालं ना ते मला अजिबात आठवत नाही आहे. नेमकं काय घडलं हे तुम्ही तरी मला सांगाल का? तेव्हा नित्या त्याच्याकडे बघतच राहते आणि नित्याचं ते रूप पाहून त्याला खूपच वेगळं वाटत असतं. तो म्हणतो की नेमकं काय झालं आहे आणि मला सगळेजण का चिडवत आहेत? त्यावेळेला नित्या त्याला आता सगळं खरं सांगू लागते. नित्या म्हणते की तुला खरंच माहिती नाही आहे तू काल काय केलेस ते? तेव्हा तो म्हणतो की हो, मला काहीच आठवत नाही आहे, प्लीज तुम्ही मला सांगा ना. तेव्हा नित्या त्याला सांगायला लागते आणि म्हणते की तुला माहिती आहे का, तू रात्री काय केलंस ते? आणि अधिराजने नित्याबरोबर केलेला सगळा जो रोमांस असतो तो नित्या त्याला सगळा बोलून दाखवते. आणि तिला प्रपोज केल्यानंतर तिला बेडवर नेईपर्यंतचा सगळा जो काही सीन असतो तो ती त्याला समजावून सांगते आणि म्हणते की तू सगळे असे केले. तेव्हा हे ऐकल्यावर अधिराजला धक्काच बसतो. तो म्हणतो की काय, खरंच मी खरंच असा वागलो का? तेव्हा नित्या म्हणते की हो, तू असा वागलास रात्री. हे ऐकल्यानंतर आता अधिराज खूपच आनंदाने वेडा होतो. तो म्हणतो की खरंच मी असं केलं का? आणि तो जोरजोरामध्ये नित्या मॅडम आय लव्ह यू असं म्हणून तिला धरून गोल गोल फिरवत असतो. तेवढ्यातच बाहेरून राजा राजा असा आवाज येतो. तितक्यात अधिराज आता नित्याच्या गालावर किस देतो आणि म्हणतो की चला मी येतोच. आणि तो तिथून तसाच निघून जातो आणि नित्या पुन्हा तिथे तशीच लाजत उभी असते आणि स्वतःच्या गालावरून आता ती हात फिरवत असते. अधिराज आतमध्ये येतो आणि म्हणतो की काय ग आयडे, काय झालं तुला? कशाला मला सारखी सारखी डिस्टर्ब करते? तेव्हा हे ऐकल्यावर विमल म्हणते की काय डिस्टर्ब करते? तेव्हा सावरी म्हणते की हो अगं, दाद्याचं पर्सनल काम असेल काहीतरी, तू बघितलंस ना किती घाईघाईने गेला तो, त्याचं काहीतरी महत्त्वाचं काम होतं आणि तू त्याला बोलवलंस म्हटल्यावर तो तुला डिस्टर्ब करतेस असंच बोलणार ना. तेव्हा मग आता विमल म्हणते की काय रे, तुला मी आता डिस्टर्ब करायले का? मग सावरी म्हणत असते की आयडे, तुला सांगितलेलं ना मी रातच्याला काय झालं ते, त्यांचं तेच काहीतरी महत्त्वाचं काम असेल, मग तू उगीच कशाला त्यांना डिस्टर्ब करते? तेव्हा अधिराज म्हणतो की काही गं सावरे, तू काय या जाधवांच्या घरामधला CCTV फुटेज आहे का? सगळीकडे आपलं लक्ष देऊन असते, कुठे काय चालतंय कुठे काय चालतंय. तेव्हा सगळेजण हसायला लागतात. नंतर मग आता विमल म्हणते की अरे मी काहीच बोलत नव्हते, ही अम्माच आम्हाला सांगत होती आणि तिचं म्हणणं अगदी बरोबर आहे. ती काय म्हणते की घरामध्ये सगळं आनंदाचं वातावरण आहे. आता नित्या मॅडमचा पण मी सून म्हणून स्वीकार केलेला आहे, त्यांचा गृहप्रवेश पण झालेला आहे. मग या काय सांगतायत की आपण राजावाडीच्या देवीचं दर्शन घेऊन येऊया. तेव्हा अम्मा म्हणते की होय की, माझ्या पण मनात तेच असतंय. आता सगळं नीट झालं आहे, नित्याचा गृहप्रवेश पण झाला आहे, सगळं व्यवस्थित झालं आहे आणि नित्यासारखी चांगली सून या घराला लाभली म्हणतो मी, म्हणूनच मग तुम्ही त्या देवीचं दर्शन घ्यावं असं वाटतं. अधिराज म्हणतो की हो, योग्य आहे अगदी, सगळं काहीतरी आपलं चांगलं चाललं आहे ते देवीच्या कृपेनेच तर चाललं आहे, म्हणूनच तुम्हाला वाटतंय तसं करूया आपण. अम्मा म्हणते तर आपण देवळात जाऊन येऊया, मी गाडीची व्यवस्था करतो असं म्हणून तो निघून जातो.
राजमा आता विचार करत असते की मला नित्याला फोन करून सावध केलं पाहिजे. पाहुणे आणि शालिनी नक्कीच काहीतरी प्लॅन करत आहेत. तेव्हा राजमा तिला फोन करायला जाणार, तितक्यात शालिनी तिकडे येते आणि म्हणते की काय गं राजमा, काय करतेस? ती म्हणते काय झालं मालकीनबाई? तेव्हा राजमाला ती म्हणते की तू अजूनही माझी खोली साफ केलेली नाहीस, जा माझी खोली साफ कर. आणि मग ती खोली साफ करायला जाते आणि नित्या ही राजमाचा फोन बघते आणि ती फोन लावते. मात्र आता शालिनी तिथेच उभी असते. राजमाचा फोन जाऊन ती उचलायला जाणार, तेवढ्यात तिथून मॅडम साहेब असा सोमाचा आवाज येतो. म्हणून शालिनी तो फोन कट होतो तिथे तसाच ठेवते आणि पुन्हा सोमनाथकडे येते. सोमनाथ म्हणतो की मॅडम, तुम्ही जसं सांगितलं आहे तशी सगळी व्यवस्था केलेली आहे. आता काही माणसं तिथे येतीलच, तेव्हा आपण बघूया पुढे काय करायचं ते. तेव्हा शालिनी म्हणते की हो, आपलं सगळं जसं ठरलेलं आहे ना तसं सगळं व्यवस्थित करायचं आणि हे घे कागदपत्र, आपलं जसं ठरलं आहे तसं झाल्यानंतरच मला तू काम झाल्यावर भेटायला यायचं. तेव्हा सोमा म्हणतो की हो, म्हणजेच काय, येणारच की भेटायला, असं म्हणून सोमा तिथून निघून जातो. आणि शालिनी विचार करते की आता हा जो काही प्लॅन आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे, तरच मग पुढे काहीतरी होऊ शकतं. तर आता सोमनाथ हा शालिनीकडे येतो आणि म्हणतो की मॅडम साहेब, आपलं काम झालेलं आहे बरं का. आता काही माणसं आहेत ना आपली 2, ती लवकरच त्या अधिराजच्या घरात पोचणार असतील आणि त्यानंतर मग काय होणार ते आपल्याला नक्कीच कळवणार. हे ऐकल्यावर आता राजमाला मात्र धक्का बसतो. राजमा म्हणते की नेमकं काय चाललेलं आहे? आई आणि बाबाच्या जीवाला धोका आहे असंच वाटत आहे. नंतर आता काही 2 माणसं असतात. ती माणसं ही अधिराजच्या घरामध्ये शिरत असतात आणि ते बाहेर आतमध्ये काय चाललं आहे याचा सगळा अंदाज घेत असतात. आणि नित्या ही रूममध्ये तिची तयारी करत असते आणि तिची तयारी करत असताना ते 2 माणसं आतमध्ये जातात आणि नित्याला ती रुमाल लावतात आणि बेशुद्ध करतात. नित्या त्यांना कोण आहात असं ओरडण्यापेक्षा अगोदरच ते तिला बेशुद्ध करून टाकतात. आणि तिचा आवाज आल्यामुळे अधिराज म्हणतो की काय झालं आहे, नित्या मॅडम कुठे गेल्या आहेत? म्हणून तो तिला शोधायला येतो. तेवढ्यातच आता अधिराज हा जोरात नित्या मॅडम अशी हाक मारतो आणि तो जोरात दचकतो. तर इथे त्या आवाजाने सगळेजण खूप घाबरलेले असतात. तर आता पुढच्या भागात नेमकं काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.